सल्ला देण्याचं तसेच शल्यचिकित्सा करण्याचे काम करतात। तसेच दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे दर सोमवारी व ज्युपिटर हॉस्पिटल येथे दर बुधवारी व शनिवारी या त्यांच्या बाह्य रुग्ण विभागात तपासण्याचं क्लिनिक आहे। आणि डॉक्टर सपना यांचे ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन, हँड व लिप सर्जरी, कॉस्मेटॉलॉजी, कॅन्सर, प्लास्टिक सर्जरी, बर्न व्यवस्थापन या शल्यक्रियांमध्ये विशेष प्रावीण्य आहे। आपल्या व्यवसायाव्यतिरिक्त त्या उत्तम क्रिकेट पण खेळतात। त्यांनी त्यांच्या कॉलेजकडून तसेच पुण्यातील डॉक्टरांच्या संघाकडून क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केले आहे। बाईक रायडिंग ही त्यांची आवड असून त्यांनी हिमालयन ओडिसीतर्फे लेह लडाख प्रवास हाईकवरून केला आहे। त्याविषयी त्यांनी आपल्या मंचावर आधी व्याख्याने दिले होते। सायकलवरून गोवा सहल त्यांनी केली आहे। नुकत्याच आपण पुरस्कृत केलेल्या आपल्या आठवले परिवारातर्फे अलिबाग येथील प्लॅस्टिक सर्जरी कॅम्पमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला। तर आज ते आपल्या सामान्यांसाठी त्यांना म्हणजे प्लॅस्टिक सर्जरी फक्त विषयावरती काही माहिती नाही, तर त्याबद्दल त्या प्लास्टिक सर्जरी या विषयाबद्दल आपल्याशी संवाद। डॉक्टर स्वप्ना, मी आपल्याकडे उत्तर देतो, पुढील सुरू करा। नमस्कार, मला ॲक्च्युली प्लास्टिक सर्जरी या विषयावर तुम्ही बोलण्यासाठी संधी दिली याबद्दल मी आठवले परिवाराचं आभार मानते। आणि हा योगायोग आहे की आपला वर्ल्ड इंटरनॅशनल प्लास्टिक सर्जरी डे 15 जुलै म्हणून सेलिब्रेट केला जातो। तर त्या निमित्तानं आम्ही पूर्ण आठवडाभर प्लास्टिक सर्जरीचे कॅम्प आणि विविध कार्यक्रम घेत असतो आणि पेशंटला मार्गदर्शन आणि सवलतीच्या दरात ऑपरेशन्स असं आमचे विविध कार्यक्रम प्लास्टिक सर्जरीच्या या वीकच्या निमित्तानं असतात। आणि आपल्या लेक्चरची नेमकी तारीख ह्या आठवड्यात सुरुवातीला आल्यामुळे मला खूप आनंद होत आहे की या निमित्तानं प्लास्टिक सर्जरीची माहिती ही सर्वसामान्यांना पण कळावी आणि प्लास्टिक सर्जरी ही फक्त ॲस्थेटिक सर्जरी नसून त्याच्या बाकीच्या काय काय सबस्पेशालिटीज आहेत आणि डे टू डे लाईफमध्ये आम्ही काय काय ऑपरेशन्स करतो हे सगळ्यांना कळलं तर त्या ब्रांचला एक माझा खारीचा वाटा आहे की त्या ब्रांचचं लोकांपर्यंत काम पोहोचवण्याचा। तर आता आपण हे लेक्चर चालू करू। ह्याच्यात मी प्लास्टिक सर्जरीच्या जनरल ऑपरेशन्सचा आढावा घेतला आहे आणि काही ऑपरेशन्सचे फोटो बरेचसे मी ह्याच्यातनं काढून टाकले की जे सगळ्यांना बघता येणार नाहीत किंवा बघितल्यानंतर भीती वाटू शकते। त्याच्यामुळे मी अगदी नॉमिनल फोटो ठेवले तरी कोणाला त्या थोडंफार रक्त बघून किंवा थोडेफार ऑपरेशनचे फोटो बघून थोडी भीती वाटायची शक्यता नाकारता येत नाही। सो आजचं लेक्चर आहे सामान्यांसाठी असलेली प्लास्टिक सर्जरी। आता बरेच वेळा प्लास्टिक सर्जरीच्या ओपीडीत पेशंट आल्यानंतर सगळ्यात पहिला प्रश्न आमचा असतो पेशंटचा असतो की प्लास्टिकचं काही बसवणार आहेत का। या प्रश्नाचं उत्तर देऊन देऊन आम्ही थकलो आहे। त्यामुळे प्लास्टिक सर्जरीची डेफिनेशन काय आहे आणि हा प्लास्टिक हा शब्द कुठून आला। तर प्लास्टिक सर्जरीची डेफिनेशन म्हणजे एखादा अवयव शरीराचा हा बर्थपासून किंवा कुठल्या डिसऑर्डर, ट्रॉमा, इन्फेक्शन, बर्न्स, कॅन्सर ह्याच्यामुळे खराब झालेला असेल तर तो आपल्याला खराब झालेला ऑर्गन दुरुस्त करता येतो किंवा परत बनवता येतो काढून टाकलेला पार्ट। तर या प्रोसिजरला आपण प्लास्टिक सर्जरी म्हणतो। ही एक ब्रांचची कन्सेप्ट आहे। सो अवयवाशी रिलेटेड म्हणजे न्यूरो सर्जरी कसं ब्रेन रिलेटेड असते, हार्ट सर्जरी कार्डियक सर्जरी हार्ट रिलेटेड असते, तसं प्लास्टिक सर्जन हेड टू टो सगळे ऑर्गन्सवर ऑपरेट करत असतो आणि कुठलेही ऑर्गन खराब झाले तर तो रिप्लेस करू शकतो किंवा नवीन तसं ऑर्गन बनवू शकतो। सो हा प्लास्टिकोज हा शब्द ग्रीक भाषेतनं तयार झाला। याचा मूळ अर्थ टू मोल्ड असा आहे आणि प्लास्टिक सर्जरीचा अर्थ आहे की कुठलाही डिफेक्ट भरून काढणं। तो सेकंड प्रश्न आपला असा असतो की प्लास्टिक सर्जरी म्हणजेच कॉस्मेटिक सर्जरी का। तर कॉस्मेटिक सर्जरी ही प्लास्टिक सर्जरीचा एक 10 ते 20% भाग आहे। 80% भाग हा प्लास्टिक सर्जन्स रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरीसाठी करत असतात। त्याचा अर्थ असा आहे की कुठला पार्ट खराब झाल्यानंतर तो रिस्टोरेशनसाठी परत बनवता येतो, ह्याच्यासाठी रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी हा प्लास्टिक सर्जरीचा सगळ्यात मेन कट आहे। आणि कॉस्मेटिक सर्जरी ही प्लास्टिक सर्जरीची सब ब्रांच आहे। पण प्लास्टिक सर्जरी म्हणजेच कॉस्मेटिक सर्जरी का फक्त, तर तसं नाही आहे। तर आपण बरेच सारे एक्झाम्पल्स आता पुढे बघूया।
कॉस्मॅटिक सर्जरी व्यतिरिक्त प्लास्टिक सर्जरीच्या काय सबस्पेशालिटीज आहेत, तर हँड आणि ब्रॅकियल प्लेक्सस सर्जरीज म्हणजे हाताच्या सगळ्या शस्त्रक्रिया त्या प्लास्टिक सर्जरीच्या अंडर येतात. नंतर ट्रॉमा मॅनेजमेंट, मॅक्झिलोफेशियल सर्जरीज म्हणजे चेहऱ्याच्या सर्जरीज आहेत त्या प्लास्टिक सर्जरीच्या अंडर येतात. कंजेनायटल अनॉमलीज म्हणजे लहानपणापासून जी जन्मता आपली व्यंग आहेत त्याला कंजेनायटल अनॉमलीज म्हणतात. मायक्रोवॅस्क्युलर म्हणजे दुर्बिणीतनं केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया हा प्लास्टिक सर्जरीचा खूप मोठा पार्ट आहे. याच्यात रक्तवाहिन्या एकमेकांना जोडणं, नसा एकमेकांना जोडणं, ह्या सगळ्या ऑपरेशन्स प्लास्टिक सर्जरीच्या अंडर येतात. ऑन्कोप्लास्टिक सर्जरीज म्हणजे कॅन्सरमुळे एखादा पार्ट खराब झालेला असेल, जसं आपण ओरल कॅन्सर सगळ्यात कॉमन इंडियामध्ये असलेला टोबॅकोमुळे होणारा तोंडाचा जो कॅन्सर आहे त्या कॅन्सरमुळे आपल्याला जबड्याचा, जिभेचा असं जर पार्ट काढून टाकायला लागला तर तो पार्ट आपल्याला परत बनवता येतो, त्याला ऑन्कोप्लास्टिक सर्जरीज म्हणतात. कॉस्मॅटिक सर्जरीज म्हणजे सुंदर दिसण्यासाठी किंवा तुमचं सौंदर्य अजून खुलवण्यासाठी, जसं रायनोप्लास्टी आहे, जसे लायपोसक्शन आहे, इम्प्लांट्स आहेत, ह्या सगळ्या सर्जरीज हे कॉस्मॅटिक सर्जरीजमध्ये मोडतात. बर्न्स मॅनेजमेंट म्हणजे ॲक्यूट आणि क्रॉनिक बर्न्स, याचा अर्थ असा आहे की भाजलेला एखादा पेशंट असेल तर त्याचं जे काही काळजी घ्यायला लागते आणि बर्न्स हिलिंगसाठी जी मॅनेजमेंट लागते ती प्लास्टिक सर्जरीच्या अंडर येते. आणि बर्न्समुळे एखादं हातापायची बोटं चिकटलेली असतात, चेहरा विद्रुप झालेला असतो किंवा मानेचा भाग, काखेचा भाग चिकटलेला असतो किंवा वळण असतात, ह्या सगळ्यावर ते नॉर्मलाइज करण्यासाठी जी सर्जरी केली जाते त्याला आपण क्रॉनिक बर्न्स मॅनेजमेंट म्हणतो. सो अशा प्लास्टिक सर्जरीचे 8 प्रकारचे सब ब्रांचेस आहेत. आपण थोडक्यात काही एक्झाम्पल्स ह्याचे बघणार आहोत. आता आपण सुरुवात करूया हँड सर्जरीज. माणसाचा हात हा इतका नाजूक अवयवाने बनलेला आहे की ज्याचे टेंडन्स, आर्टरीज, नर्व्ज, वेसल्स ह्या सगळ्याचा तुम्ही ह्याच्यात एक चित्र बघत असाल की एवढे छोटे छोटे गोष्टी आपल्या हातामध्ये आहेत आणि त्यातल्या आपल्या हाताला इजा झाली तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी दुर्बिणीच्या खाली आपल्याला रिपेअर करायला लागतात तर आपला हात पूर्ववत फंक्शन करू शकतो. सो या रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरीला आम्ही हँड रिकन्स्ट्रक्शन सर्जरीज म्हणतो. आणि या कुठल्या प्रकारे करायला लागतात तर जन्मत असलेली हाताची व्यंग किंवा हाताला झालेली इंजुरी, ह्याच्यात शार्प ऑब्जेक्टमुळे हात कट होतो किंवा कार्पेंटर्सच्या मशीनमध्ये जातो, ऊसाच्या गुऱ्हाळात गेलेले हात आम्ही रिपेअर करतो किंवा रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटमध्ये हाडाचे फ्रॅक्चर झालेले असतात हाताच्या, तर ह्या सगळ्या बोन्स, टेंडन्स, नर्व्ज, इंजुरीज रिपेअर करायचं काम प्लास्टिक सर्जन्स रोज करत असतात. सो आपण आता ही केस नुकतीच 1 वर्षापूर्वी घडलेली पुण्यातली घटना आहे की ज्याच्यात आमच्याकडे कम्प्लिटली धडा वेगळा झालेला हात आणला होता आणि मग तो मी प्लास्टिक सर्जरीच्या स्किल्समुळे तो त्यातले ब्लड वेसल्स, नर्व्ज आणि टेंडन्स सगळे एकत्र जोडून आणि हार्ड वायरनी जोडून तो हात पूर्ववत बसवला आणि आता हा 20 वर्षाचा मुलगा परत पहिल्यासारखं हाताने सगळी कामं करायला लागला आहे. तर या सर्जरीज हाताचे जसे एक्झाम्पल बघितले तसे बोटाचे आहेत, बोटं तुटलेली असतात ती जॉईन करता येतात किंवा त्याच्यासाठी आपल्याला प्लास्टिक सर्जरी करून त्याचे एंड्स पूर्ववत करता येतात. असा अंगठा किंवा इंडेक्स फिंगर किंवा कुठलेही फिंगर हे आपल्याला 6 ते 8 तासात समजा तुटलेलं आपल्याकडे घेऊन आला पेशंट तर आपल्याला हे रक्तवाहिन्या दुर्बिणीच्या खाली परत जोडून हा अंगठा परत जोडण्यात आलेला आहे. अशा प्रकारचे विविध सर्जरीज या रोजच्या ह्याच्यात असतात. जसे शुगर केनमध्ये मशीनमध्ये गेलेला हात आपण काही एक्झाम्पल्स बघितली की त्याच्यात असंख्य छोट्या छोट्या पार्टमध्ये ते हाताच्या स्किनचे तुकडे झालेले असतात तर ते आपल्याला परत जोडतात. लहान मुलांचे हातापायाची बोटं चिकटलेली असतात तर ही असलेली जन्मता असलेलं व्यंग आहे, याला आपण सिंडेक्टॅली असं म्हणतो. तर आपल्याला ते मांडीची स्किन काढून हे बोटं सेपरेट करून त्याला मध्ये लावायला लागतं. तर याला स्किन ग्राफ्टिंग असं म्हणतो. म्हणजे खूप कॉमनली माहिती असेल की प्लास्टिक सर्जरीमध्ये एका ठिकाणची स्किन काढून ती दुसरीकडे वापरली जाते आणि तो ऑर्गन आपल्याला स्किन ग्राफ्ट करून तिथे एक्स्ट्रा त्वचा लावता येते. तर ही सिंडेक्टॅली रिलीज करून स्किन ग्राफ्टिंग केल्याचं एक्झाम्पल आहे. मग मायक्रोवॅस्क्युलर सर्जरीज म्हणजे आर्टरीज, नर्व्ज इंजुरीज झाल्या आहेत, थ्रॉम्बोसिस झालं आहे किंवा नर्व्ह पॅरालिसिस झालेले आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींवर आपल्याला प्लास्टिक सर्जरी करून ते पूर्ववत बनवता येतात. खूपच कॉमन आपण एक्झाम्पल बघितलं असेल प्लास्टिक सर्जरीचं, मायक्रोवॅस्क्युलर सर्जरीचं की एबी फिशुला.
एबी फिस्टुला म्हणजे एखाद्या पेशंटची किडनी खराब झालेली असेल तर त्याला डायलिसिस करायला लागतं आणि हा अशा प्रकारचं डायलिसिस हे आठवड्यातनं एकदा दोनदा कधी तीनदा करायला लागतं. तर आपण एबी फिस्टुला म्हणजे अशुद्ध आणि शुद्ध रक्तवाहिनी एकमेकांना जोडून आपण एक त्याच्यात डायलेटेड व्हेन तयार करतो जेणेकरून त्याच्यातलं डायलिसिस OPD बेसिसवर पेशंटचं होऊ शकतं. सो या सर्जरीज खूप मोठ्या प्रमाणात प्लास्टिक सर्जरीच्या अंडर एस्पेशली दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आम्ही करतो. अजून सगळ्यात मोठा पार्ट आहे प्लास्टिक सर्जरीच्या डे टू डे लाईफ म्हणजे कॅज्युअल्टीमधनं येणाऱ्या कॉल्सचा आमच्यासाठी की फेशियल इंजुरीज. आता रोड ट्रॅफिक इंजुरीज हा त्यातला खूप मोठा पार्ट आहे की विदाऊट हेल्मेट आपण गाडी चालवत असतो आणि पडलो तर ह्याच्यात आपल्याला जसं डोक्याला मार लागतो तसं चेहऱ्याला पण बऱ्याच वेळा मार लागतो आणि चेहऱ्याचे जसं ओठ, कान, नाक आणि डोळ्यांच्या पापण्या ह्याला कुठलीही छोट्यातली छोटी इंजुरी झाली तरी ते आपल्याला खूप नाजूक प्रकारे रिपेअर करायला लागते कारण की ते फंक्शनल खूप इम्पॉर्टंट ऑर्गन आहेत आणि त्याच्यात 1 सेंटीमीटर जरी वर खाली शिवलं गेलं तर ते लाईफ टाईम तसं व्यंग दिसू शकतं. जसं ओठ कापला गेला आहे तर ओठाची बॉर्डर ही अगदी अर्धा सेंटीमीटरनी किंवा मिलीमीटर्सनी जरी वर खाली झाली शिवताना तरी ते लाईफ टाईम त्याचं ती विद्रुप्त दिसू शकते. त्याच्यामुळे हे सगळे जे नाजूक अवयव आहेत ते प्लास्टिक सर्जरीच्या साहाय्याने आपल्याला अगदी नाजूक आणि दुर्बिणीच्या साहाय्याने त्याचे लँडमार्क्स बरोबर जोडायला लागतात. सो काही एक्झाम्पल्स मी दाखवलेली आहेत. जसं हे मॅन्डिबल फ्रॅक्चर आहे त्याला तोंडाच्या आतनं आपल्याला वायरिंग करून जोडायला लागतं. फेशियल इंजुरीज आहेत ज्याच्यात डोळ्याला, ओठाला, आयब्रोला, आयलिडला मार लागून ते आपल्याला पूर्ववत करता येतं. हे काही एक्झाम्पल्स आहेत की ज्याच्या चेहऱ्याची नस एका बाजूची खराब होते त्याला आपण फेशियल नर्व पाल्सी म्हणतो. म्हणजे एका बाजूच्या चेहऱ्याला वाकडेपणा येतो आणि ओठ हसताना एका बाजूलाच ओढला जातो. तर अशी या प्रकारचे जे चेहऱ्याचे आजार आहेत हे आपल्याला प्लास्टिक सर्जरी करून पूर्ववत करता येतात. त्याला आपण मसल ट्रान्सफर करून ते नॉर्मल करू शकतो. कधी कधी आम्ही नर्वचा पार्ट पण तिथे ट्रान्सफर करतो त्याला नर्व ट्रान्सफर असं म्हणतो. आणि हे फेशियल पॅरालिसिस झालेल्या पेशंटला आम्ही मोठ्या प्रमाणात या प्रकारची सर्जरीज करतो. तसंच आपण पायाच्या सर्जरीज आहेत की पायाचा मॅक्सिमम पार्ट वाचवून आपल्याला ॲम्प्युटेशन्स करायला लागतात. तर ॲम्प्युटेशन्स म्हणजे कधी डायबिटीसमुळे, कधी कॅन्सरमुळे, कधी ॲक्सिडेंटमुळे पायाचा कुठला पार्ट खराब झालेला असेल तर तो आपल्याला काढून टाकायला लागतो आणि पाय पूर्ववत त्वचा वळवून किंवा मांडीची त्वचा तिथे बसवून तो पाय त्याला शेप द्यायला लागतो आणि त्याला मग फुटवेअर, मॉडिफाईड फुटवेअर घालून तो माणूस पूर्ववत चालू शकतो. सो हे काही प्रकारचे ॲम्प्युटेशन्स आहेत जे प्लास्टिक सर्जरीच्या अंडर आम्ही बरेच वेळा करत असतो. हे एखादं एक्झाम्पल आहे. याला म्हणतात हत्ती रोग. हत्ती रोग म्हणजे लिम्फेडिमा. एका बाजूचं लिम्फॅटिक जसं अशुद्ध रक्त शुद्ध रक्तवाहिनी असते तशी लिम्फॅटिक्स नावाची रक्तवाहिनी असते जी शरीरातून लिम्फ पोचवत असते पायाकडून वरच्या बाजूला. हातापायात सगळीकडेच लिम्फॅटिक्स असतात. त्या लिम्फ नोडमध्ये लिम्फ ड्रेन करतात. कधी काही कारणाने कॅन्सरमुळे किंवा जन्मता किंवा फायलेरियासिस नावाचा डास चावल्यामुळे जो आजार होतो त्याच्यात हे हत्ती रोग होऊन पायाचा साईज हा मोठा होतो. हा मोठा झालेला पायाचा साईज आपल्याला पाय परत पूर्ववत बनवता येतो आणि ते प्लास्टिक सर्जरीचं टेक्निक वापरून आपल्याला हा पायाचा साईज छोटा करता येतो. तो याला लिम्फेडिमा सर्जरीज किंवा हत्ती रोगावर केली जाणारी उपाययोजना म्हणतात. तसंच सगळ्यात कॉमन आजकाल आपण बघतो व्हेरिकोज व्हेन्स. व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे पायाच्या शिरा या अत्यंत फुगलेल्या असतात. कधी कधी ह्याच्यातनं प्रचंड रक्तस्राव होऊ शकतो किंवा ज्यांचा खूप जास्त लॉंग स्टँडिंग उभं राहून जॉब आहे तर अशा वेळेस एखाद दोन वाल्व त्यातल्या व्हेनमधल्या निकामी होऊ शकतात आणि त्याच्यामुळे रक्तवाहिनीवर दाब येऊन ती रक्तवाहिनी फुगू शकते आणि त्याच्यात व्हेरिकोसिटी डेव्हलप होते म्हणजे रक्तवाहिन्या नागमोडी होतात. तर ह्या रक्तवाहिन्यांचं ऑपरेशन आता आम्ही अत्याधुनिक पद्धती म्हणजे लेझर पद्धतीनं करतो ज्याला आपल्याला कुठेही कट न घेता हे ऑपरेशन अगदी डे केअर बेसिसवर करता येतं. तर हे व्हेरिकोज व्हेन्स लेझर ट्रीटमेंट म्हणतो आपण त्याला.
नंतर आपण अजून काही एक्झाम्पल बघूया की प्लास्टिक सर्जन खूप वेळा ऑर्थोपेडिक सर्जनबरोबर एकत्र काम करायला लागतं. परत सगळ्यात मोठा इंडियामध्ये प्लास्टिक सर्जरीचा पार्ट आहे रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटमध्ये ऑर्थोपेडिक सर्जनबरोबर जे काम करायला लागतं त्याच्यात आपल्याला हातापायाची हाडं आहेत जी फ्रॅक्चर झाली आणि हाडाचा पार्ट कुठल्या ठिकाणी उघडा पडला किंवा टेंडांचा पार्ट उघडा पडला किंवा मोठ्या प्रमाणात स्किन ही पायावरनं निघून गेली किंवा एखादं गाडीचं चाक पायावरनं गेलं असेल तर अशा ठिकाणी पायाच्या मसल्सला इंजुरी झालेली असते आणि ते आपल्याला रिपेअर करायला लागतं किंवा रिप्लेस करायला लागतं. तर अशा प्रकारे बरेच वेळा आता आपण एक एक्झाम्पल बघूया की हे ऑर्थोपेडिक सर्जनबरोबर हाडाचं फ्रॅक्चर आणि त्याच्याचबरोबर आम्ही दुसऱ्या पायाची स्किन वळवून त्या पायाला लावलेली आहे कारण त्या पायाची स्किन मोठ्या प्रमाणात गाडीचं चाक गेल्यामुळे ती खराब झाली होती. तर अशा प्रकारे आपल्याला दुसऱ्या ऑर्गनची स्किन किंवा फ्लॅप किंवा रक्तवाहिनी काढून त्या पायाला आपल्याला पूर्ववत बनवायला लागतं. अशा प्रकारचे कॉम्प्लिकेटेड सर्जरीज आम्हाला रोज ऑर्थोपेडिक सर्जनबरोबर काही ना काही करायला लागतात एस्पेशली फॉर रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट्स. नंतर अजून एक आपण पार्ट बघूया कन्जेनायटल अनोमलीज. कन्जेनायटल अनोमलीज म्हणजे परत आपण बघितलं जन्मता असलेली लहान मुलांच्यात असलेली व्यंग. तसं याच्यातलं सगळ्यात कॉमनेस्ट एक्झाम्पल आपण बघितलं तर ते आहे क्लेफ्ट लिप अँड पॅलेट म्हणजे दुभंगलेला ओठ आणि टाळू. दुभंगलेला ओठ आणि टाळू हे जन्मता असलेलं व्यंग आहे ज्याच्यात ओठात गॅप असतो आणि टाळ्यामध्ये पण टाळूला पण गॅप असतो ज्याच्यामुळे आपल्याला नॉर्मल आपण बाळाला भरवलं तर ते नाकातनं बाहेर येऊ शकतं. बाळाला ब्रेस्ट फिडिंग बरेच वेळा घेता येत नाही किंवा बोलायला लागल्यानंतर त्याचे शब्द आणि हे प्रॉब्लेमॅटिक असतात. तर ह्या प्रकारच्या ज्या सर्जरीज आहेत ह्या प्लास्टिक सर्जरी करून आपण ते व्यंग दुरुस्त करू शकतो. सो हे असे काही एक्झाम्पल आहेत की या बाळाच्या दोन्ही बाजूला दुभंगलेला ओठ आणि टाळू होता आणि मग त्याचा आम्ही 2 स्टेजमध्ये ऑपरेट करून ते बाळ पूर्ववत होतं. हे जसं आपण लिपचं बघितलं तसं टाळ्याचं छेद असलेल्या काही बाळांचे एक्झाम्पल आहेत की त्याला टाळ्याला होल असतं. असे होल पण आपल्याला रिपेअर करता येतात. काही बाळांना हे सिस्ट म्हणतो मेनिंगोमायलोसिस की ब्रेनच्या कनेक्शन असलेलं मोठं सिस्ट जन्मता असतं. तर तेही आपल्याला न्यूरोसर्जन प्लास्टिक सर्जन एकत्र येऊन हे असं ऑपरेशन्स करतात. त्याच्यानंतर काही लोकांना जन्मता कान नसतो किंवा कानाचा पाळी नसते तर कानाच्या पाळीचा अर्धाच पार्ट असतो. तर अशा वेळेस आपल्याला छातीच्या रिप कार्टिलेजचा काही पार्ट घेऊन तो कान आपल्याला पूर्ववत तयार करता येतो. ह्याला आपण मायक्रोशिया किंवा कान बनवण्याचं प्लास्टिक सर्जरी म्हणतो. सो जन्मता असलेले स्किनचे जे व्यंग आहेत हे आपल्याला प्लास्टिक सर्जरी करून ते पूर्ववत करता येतात. आता आपण काही एक्झाम्पल्स बघू ऑन्कोप्लास्टिक सर्जरीची. ऑन्कोप्लास्टिक सर्जरी म्हणजे कॅन्सर झाल्यानंतर तो पार्ट आपल्याला स्किन असो ओरल कॅव्हिटी असो किंवा ब्रेस्टचा असो तो काढून टाकायला लागतो आणि त्या जागी प्लास्टिक सर्जरी करून तो नवीन पार्ट आपल्याला तिथे बनवता येतात. जसं आपण हे एक्झाम्पल आहे तोंडाचं कॅन्सर झालं असेल तर तो तोंडाचं कॅन्सरमध्ये एखादा जबड्याचा पार्ट एक 4-5 सेंटीमीटरचा जबड्याचा पार्ट काढून टाकायला लागला तर आपण पायाच्या हाडाचा जबडा तयार करून आपण त्या पेशंटला जबड्याचं हाड परत देऊ शकतो. जसं हा तोंडाचा कॅन्सरचा भाग आहे तो कॅन्सरचा पार्ट दातांसकट पूर्ण काढून टाकला तर त्याच्या जागी आपल्याला पायाच्या हाडाचा पार्ट बनवून तो आपल्याला परत बनवता येतो. सो हे एखादं एक्झाम्पल आहे की ज्याच्यात आपण पायाचं हाड वापरून ओरल कॅन्सरसाठी बनवलं. तसेच हाताची स्किन वापरून आपल्याला लिप किंवा टंग अशा ठिकाणी कॅन्सरचा पार्ट पूर्ववत करता येतो. स्किनला आलेला कॅन्सर जसं कॅन्सरचे 2-3 प्रकार आहेत. आपल्या इंडियामध्ये सगळ्यात कॉमन आहे स्क्वॅमस नावाचा कॅन्सर स्किनला येणारा. बरेचशा ओल्ड पेशंटमध्ये चेहऱ्याला तो दिसून येतो. तर तो कॅन्सरचा पार्ट काढल्यानंतर आपल्याला चेहऱ्याची स्किन वळवून ती पूर्ववत तिथे करता येते. या मॉडिफाईड टेक्निक्स असतात. खूप सारे जॉमेट्री वापरायला लागतं त्या फ्लॅप्स करायला. सो अशा जॉमेट्रिक फ्लॅप्स करून आपल्याला ती स्किन परत बसवता येते. जसं ह्याला या पेशंटला डोक्याच्या ठिकाणी स्किनचा कॅन्सर झाल्यामुळे तो स्किनचा कॅन्सरचा पार्ट आपल्याला डोक्याच्या त्वचेचं काढून ती डोक्याची त्वचा आपल्याला थोडीशी वळवून तिथे बसवायला लागली आणि मांडीची त्वचा काढून आपण डोक्याची त्वचा पूर्ववत बनवू शकतो. सो ह्या ऑपरेशनला स्किन ग्राफ्टिंग म्हणतात आणि त्यांनी आपल्या जखमा लवकर भरून येतात.
सो जसं बटक डिफेक्ट म्हणजे आता बेड सोर होतो, बऱ्याच वेळा ओल्ड एज पेशंट असतात किंवा कॅन्सर बेड रिडन पेशंट असतात किंवा काही आजारांनी व्हेंटिलेटरवर असलेले पेशंट असतात. सो हे व्हेंटिलेटरवर बरेच दिवस एका पोझिशनमध्ये राहिल्यानंतर किंवा काही न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेमनंतर बेड रिडन झाल्यानंतर जे पेशंट असतात तर त्यांना आपल्याला पाठीच्या किंवा मागच्या कमरेच्या खालच्या भागाला बेडसोर होऊ शकतो. बेडसोर हा प्रेशर पॉईंट्समुळे होतो की तिथलं प्रेशर ऑफलोडिंग न झाल्यामुळे होणारा हा अल्सर आहे. तर या अल्सरला आपल्याला प्लास्टिक सर्जरी करून बंद करता येतं. तर या प्रकारची प्लास्टिक सर्जरी आपण प्रेशर सोर किंवा नॉन हिलिंग अल्सर्ससाठी खूप मोठ्या प्रमाणात केली जाते. नंतर बर्न्स रिकन्स्ट्रक्शन. बर्न्स रिकन्स्ट्रक्शन ह्याच्यात भाजलेल्या रुग्णांची दोन्ही प्रकारे आपल्याला काळजी घ्यायला लागते की एक तर रॉ सरफेस एरिया असतो, जेव्हा भाजलेला रुग्ण असतो त्याच्या पर्सेंटेजप्रमाणे आपल्याला ठरवायला लागतं की त्या पेशंटला OPD बेसिसवर मॅनेज होणार आहे का आपल्याला ॲडमिट करून त्याला ट्रीटमेंट द्यायला लागणार आहे. ह्याच्यात आपल्या 15 ते 20% सरफेस एरिया भाजला असेल तर त्याच्याहून जास्त भाजलेल्या पेशंटला आपल्याला 100% ॲडमिशन करायलाच लागतं. पुण्यात असे एक 3-4 मोठे बर्न्स सेंटर आहेत ज्याच्यात आपण हे ॲडमिशन्स करतो आणि 10 ते 20% पर्यंत असेल तर OPD बेसिसवर पण ह्याचं मॅनेजमेंट होतं. प्रोव्हायडेड पेशंटला शुगर नसेल, ओल्ड एज नसेल, फेसला बर्न्स नसेल तर मग आपल्याला हे सगळे बर्न्स आहेत ते OPD बेसिसवर मॅनेज करता येतात. आता आमच्या घरच्या लोकांना या बर्न्स इमर्जन्सीची सवय झाली आहे. जसं आपल्या दिवाळीत मला आठवतं की या दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच आमचा इमर्जन्सीचा ऑनकॉल डे होता माझा आणि लक्ष्मीपूजन झाल्यानंतर एक 8-8:30 नंतर जे इमर्जन्सीजमधनं फोन यायला लागले एस्पेशली दीनानाथ मंगेशकरचं की जवळजवळ एक 9 ते 12:30 वाजेपर्यंत आम्ही फक्त फटाक्यांनी भाजलेले पेशंट यांचं ड्रेसिंग करणं, यांना ॲडमिशन करणं, त्यांना इंजेक्शन्स देणं, त्यांचं ड्रेसिंग आणि ॲडमिशन, इंजेक्शन आणि काही पेशंटने इमर्जन्सी ऑपरेशन्स पण लागले. तर हे लक्ष्मीपूजनाची पूर्णच रात्र माझी हॉस्पिटलमध्ये गेली. सो हे बर्न्स इमर्जन्सीज म्हणजे ह्याच्यात आता आपण काही एक्झाम्पल बघू. हे झाले फटाक्याचे बर्न्सचं मी तुम्हाला काही एक्झाम्पल सांगितले आणि सध्या आता पुण्यात जसं जून-जुलैमध्ये परत शाळा चालू झाल्या आहेत आणि त्याच्यावर आता मी पेपरमध्ये एक लेख पण लिहिला आहे की शाळा चालू झाल्यानंतर एक एपिडेमिक आल्यासारखं येतं लहान मुलांच्या सर्दी खोकल्याचं की शाळा सुरू म्हणजे मे-जूनपर्यंत. आता माझ्या पण घरात 2 मुलं आहेत तर आम्ही मे-जूनमध्ये अजिबात इन्फेक्शन नाही किंवा काही सर्दी खोकला नाही आणि जशी शाळा चालू होईल तसं परत सर्दी खोकल्याचं एक सगळ्यांना लहान मुलांना झालं की मोठ्यांना झालं की सिनियर सिटिझन्सला असं एक एपिडेमिक सर्दी खोकल्याचं यायला लागतं. आणि बऱ्याच वेळा बरेच पॅरेंट्स मी बघितलं की त्यांना वाटतं की वाफ दिल्यामुळे आपल्या मुलाला लवकर बरं वाटेल. पण अशा म्हणजे वाफ दिल्याने फार तर फार थोडाफार नाक उघडं होईल जे तुम्ही नेझल ड्रॉप्सनी पण करू शकता. पण वाफ दिल्याचा एक दुष्परिणाम असा बघितला गेला आहे की त्या लहान मुलाचं लक्षण असतं किंवा अगदी छोटी मुलं असतात त्यांना गरम पाण्याची काय काळजी घ्यावी कळत नाही. तर अशा ह्याच्यात गडबडीत ते गरम पाणी आपल्या अंगावर सांडू शकतं किंवा लहान मुलाच्या अंगावर सांडू शकतं. आणि असे आत्ता मागच्या महिनाभरात मी जवळजवळ 4 ते 5 पेशंट ॲडमिट केले होते 15 ते 20% बर्न्सनी की ज्यांच्या अंगावर फक्त गरम पाणी वाफ घेताना पडलं आणि ते ॲक्सिडेंटल बर्न्स म्हणून ॲडमिट झाले. सो मला अजून एक अवेअरनेस म्हणून सांगावंसं वाटतं की हे गरम पाण्याची वाफ जशी सर्दीसाठी काम करते तसं त्याचे दुष्परिणाम पण आहेत. त्यामुळे प्लीज त्याची काळजी घ्या किंवा शक्यतो टाळा गरम पाण्याची वाफ घेणं. सो असे बर्न्सचे पेशंट आले तर याला आपल्याला स्पेशल एक कोलॅजन ड्रेसिंग करायला लागतं जेणेकरून पेन फार लवकर कमी होतं आणि हे बर्न्सचा सरफेस एरिया असतो हा 8 ते 10 दिवसात भरून जातो. सो हे काही एक्झाम्पल आहेत. हे दिवाळीचे आपण भुईनळे किंवा काय म्हणतात त्याला पाऊस ज्याला म्हणतो तर ते फटाके अचानक फुटल्यामुळे जे चेहऱ्यावर त्याचे वाफ होऊन झालेले बर्न्स आहेत हे कधीकधी डोळ्याला आणि तोंडाच्या त्वचेला फार हानिकारक होऊ शकतात. तर हे सगळे पेशंट्सचे बर्न आपण ट्रीट करतो. काही पेशंट्सला बर्न्समुळे स्किन आकसली जाते, अडकून बसते, खेचली जाते, मान कधीकधी नेकला चिकटलेली असते. आत्ताच आपण प्लास्टिक सर्जरीचं कॅम्प घेतला अलिबागला तेव्हा कितीतरी रुग्ण असे आले होते की जेणेकरून आम्हाला
ते भाजलेली मान जी अटकलेली आहे ती सोडवायला लागली आणि आपण ह्याच्यासाठी स्किन ग्राफ्टिंग म्हणजे मांडीची त्वचा काढून तिथे मानेला लावायचं ऑपरेशन्स करण्यात आलं आहे. सो हे पोस्ट बर्न्स मायक्रोशिया म्हणजे तोंडाचं ओपनिंग खूप छोटं झाल्यामुळे बर्न्स झाल्यामुळे आपल्याला तोंडच उघडता येत नाही, जेवण करायला घास तोंडात पूर्ण जाऊ शकत नाही. तर अशा वेळेस आपल्याला प्लास्टिक सर्जरी करून ते तोंडाचं ओपनिंग सोडवायला लागतं. काही एक्झाम्पल्स आहेत जे हात अखडलेले असतात, काही काखेत चिकटलेले असतात, तर त्याला आपण सोडून स्किन ग्राफ्टिंग करायला लागतं. हेच लहान मुलांचे काही बर्न्स आहेत की या लहान मुलाचा रांगत त्यांनी चुलीतलं लाकूडच पकडलं, त्याच्यामुळे पूर्ण हात भाजला गेला होता आणि त्याचा हात चिकटला होता. तर आम्हाला 2 ते 3 स्टेजेसमध्ये त्याचे फिंगर्स सेपरेट करून मांडीचं कातडं त्याला लावून प्लास्टिक सर्जरी करून त्याला स्ट्रेट करता आलं. तसेच हे काही स्किन ग्राफ्टिंगचे एक्झाम्पल्स आहेत. आता आपण बरेचसे प्लास्टिक सर्जरीचे एक्झाम्पल्स बघितले आणि आता माझं मोठ्या प्रमाणात काम एक ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शनवर पण आहे. ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन हे आपण मॅलिग्नन्सीमध्ये म्हणजे कॅन्सर झाल्यानंतर आधी एक 8 ते 10 वर्षापूर्वी किंवा 20 वर्षापूर्वी हा पूर्ण ब्रेस्टचा पार्टच काढून टाकायचे, ज्याला आपण मॅस्टेक्टॉमी म्हणायचो. आणि आता आधुनिक काळात आपण पूर्ण ब्रेस्टचा पार्ट बरेच पेशंटला काढायला लागत नाही, कारण की ब्रेस्टचे कॅन्सर पण थोड्या अर्ली स्टेजला डिटेक्ट व्हायला लागले आहेत. तर आपण ह्याला ब्रेस्ट कॉन्झर्वेटिव्ह म्हणजे ब्रेस्टचा अवयव वाचवून पण आपल्याला कॅन्सरचा पार्ट काढून टाकता येते. अशा 2 प्रकारे आपण ऑपरेशन केले जातात. पूर्ण ब्रेस्ट काढून टाकल्यानंतर त्या स्त्रीचं एक व्यंग निर्माण झाल्यासारखं होतं तिच्या शरीरात. त्याच्यामुळे आम्ही आता मोस्ट ऑफ द पेशंट्स की 30 ते 50 वयोगटातले पेशंट आहेत, वर्किंग पेशंट आहेत. पूर्वीच्यासारखं त्यांचं साडी वगैरे असे ड्रेसिंग स्टाईल नाही आहे, नॉर्मल पंजाबी ड्रेस किंवा शर्ट टॉप असे घालणारे जनरेशन आहे. त्याच्यामुळे आता बरेचसे पेशंट हे ऑपरेशन केल्यावर कॅन्सरचा पार्ट काढून टाकल्यानंतर आम्ही त्याच ऑपरेशनमध्ये शरीराचा दुसरा पार्ट वापरून आम्ही ते ब्रेस्टचा अवयव तयार करून देतो. तर ह्याला आम्ही ब्रेस्ट रिप्लेसमेंट सर्जरी म्हणतो. जसं कॅन्सर झाल्यानंतर गुडघा खराब झाल्यानंतर जसं आपण गुडघा नी रिप्लेसमेंट म्हणतो, तसं कॅन्सरमुळे ब्रेस्ट खराब झाला असेल तर ब्रेस्टचा अवयव काढून टाकल्यानंतर ब्रेस्ट रिप्लेस करता येते. कशी करता येते तर 2 प्रकारे. अँजेलिना जोलीला ब्रेस्ट कॅन्सर एक जीन असतं, ब्राका जीन म्युटेशन डिटेक्ट झाल्यामुळे तिने दोन्ही बाजूचे ब्रेस्ट ग्लँड काढून टाकली आणि त्याला ब्रेस्ट प्लास्टिक सर्जरी करून ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन केलं. आणि अँजेलिना जोलीसारख्या व्यक्तीने हे केल्यामुळे आणि ते सगळीकडे तिने त्याचा ओपनली सांगितल्यामुळे ह्याचे अवेअरनेस खूप प्रकारे वाढलेली आहे. एस्पेशली वेस्टर्न पॉप्युलेशनमध्ये तर ऑलमोस्ट एव्हरी पेशंट, जो पण पेशंट आपल्याला मॅस्टेक्टॉमी म्हणजे ब्रेस्ट काढून टाकण्यासाठी पोस्ट केला जातो, त्याला प्लास्टिक सर्जनला कन्सल्टेशन झाल्याशिवाय ते ब्रेस्ट काढायला अलाउड नसतं. अनलेस अँड अंटिल की प्लास्टिक सर्जन कन्सेंट देतो की ह्याचं ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन होऊ शकत नाही किंवा काही अडचणी निर्माण होतील तरच ते रिकन्स्ट्रक्शन केलं जात नाही. अदरवाईज ऑलमोस्ट सगळ्या पेशंटला प्लास्टिक सर्जरीचं ऑप्शन रिकन्स्ट्रक्शनसाठी दिलं जातं. सो आपल्याला कुठल्या प्रकारे ब्रेस्ट परत बनवता येऊ शकतं तर पाठीचा मसल वापरून, कधी इम्प्लांट वापरून त्याच्याबरोबर, किंवा मग पोटाचा चरबीचा पार्ट असतो तो वापरून आम्ही ब्रेस्ट हे पूर्ववत बनवून देतो. त्याच ऑपरेशनमध्ये, ज्या ऑपरेशनमध्ये कॅन्सर सर्जरी असते, म्हणजे फॉर एक्झाम्पल कॅन्सर सर्जरी ब्रेस्ट काढण्यासाठी 1 ते 1.5 तासाची असते, तर पुढे 1 ते 1.5 तास आम्ही तो ब्रेस्टचा साईज तसाच बनवण्यासाठी वापरतो आणि त्याच प्रोसिजरमध्ये हे होऊन जातं. आता एखादं एक्झाम्पल आपण बघूया की ही पेशंट 35 वर्षाची होती आणि हिला प्रेग्नन्सीनंतर डिटेक्ट झालेला ब्रेस्ट कॅन्सर. जेव्हा बाळ एकदम लहान होतं तिला रिकन्स्ट्रक्शनचा चॉईस मिळाला नाही, तेव्हा एका बाजूचं ब्रेस्ट पूर्ण काढून टाकलं, किमोथेरपी रेडिएशन संपलं आणि मग पेशंट आमच्याकडे आले की आता आम्हाला ब्रेस्ट परत बनवता येईल का, आता आम्ही या कॅन्सरच्या आजारातून परत नॉर्मल झालेलो आहे. तर हो, आपल्याला हे ब्रेस्ट परत बनवता येतं. पोटाची चरबी वापरून आम्ही परत ब्रेस्ट तिला बनवून दिलं आणि आता ती पूर्णपणे नॉर्मल सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून जॉईन झाली आहे आणि पहिल्यासारखं लाईफ जगत आहे. सो या सगळ्या आपण रिकन्स्ट्रक्शनच्या पार्टच्या सर्जरीज बघितल्या. आता सगळ्यांची उत्सुकता असते प्लास्टिक सर्जरीबद्दल, ते म्हणजे कॉस्मॅटिक सर्जरी. सो कॉस्मॅटिक सर्जरीमध्ये काय काय सर्जरीज आम्ही रेग्युलरली करतो तर खूप रेग्युलरली म्हणजे हेअर ट्रान्सप्लांट, ब्लेफरोप्लास्टी म्हणजे डोळ्याची एक्स्ट्रा स्किन जी आलेली आहे त्याला टाईट करायचं सर्जरीला ब्लेफरोप्लास्टी म्हणतात.
रायनोप्लास्टी म्हणजे आपल्याला नाक जर अजून उठावदा करायचं असेल किंवा नाकाचा शेंडा आपल्याला दबला गेला असेल, कधी लहानपणी आपण नाकावर पडले असो आणि नाकाचं हाड आतमध्ये गेलं असेल तर आपल्याला नाकाचं हाड पूर्ववत बनवता येतं, त्याला रायनोप्लास्टी म्हणतो. अजून काही एक्झाम्पल कॉस्मेटिक सर्जरीचे म्हणजे डिम्पल क्रिएशन, प्रीती झिंटा सगळ्यांना बनायचं असतं, लिप रिडक्शन, फेशियल फॅट ग्राफ्टिंग, एजिंग रिव्हर्सलसाठी आपण हे करतो. चिन इम्प्लांट्स, चिन पॉइंटेड करण्यासाठी केले जातात. ब्रेस्ट इम्प्लांट्स किंवा ब्रेस्टमध्ये फॅट ग्राफ्टिंग, तर ब्रेस्टचा साईज लहान असेल तर आपल्याला तो पूर्ववत किंवा प्रॉमिनंट करता येतो. डॅक्टिओप्लास्टी, लायपोसक्शन म्हणजे एक्स्ट्रा फॅट एस्पेशली ॲब्डॉमेनवरचं, थाय बटक्सवरचं आपल्याला कमी करता येतं. टमी टक म्हणजे प्रेग्नन्सीनंतर ओघळलेलं पोट असतं किंवा मसलमध्ये आलेली गॅप असते, तर ते आपल्याला टमी फ्लॅट करता येतं. आणि थाय लायपोसक्शन, आता आपण काही एक्झाम्पल बघूया. खूप कॉमन एक्झाम्पल म्हणजे स्कार रिव्हिजन, की लहानपणी कधी पडल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर मोठा वण आला असेल तर तो आपल्याला वण हा प्लास्टिक सर्जरी टेक्निकने स्कार डिव्हिजन करून कमी प्रॉमिनंट करता येतो. जसं हे खड्डे असलेले काही वणच असतात की आपल्या इंजुरीमुळे झालेले व्यंग असतात ते आपल्याला नॉर्मल करता येतात. किलॉइड म्हणजे कानाला टोचल्यामुळे आलेली एक रिॲक्शन, की त्याच्यात आपल्याला मोठा गाठीसारखा प्रकार निर्माण होतो, तर तो आपल्याला कानाचा शेप न खराब करता काढून टाकता येतो. खूप छोटी सर्जरी म्हणजे इयर लोबिल रिपेअर, की कानातलं उघडत कान पूर्णपणे फाटला तर तो आपल्याला रिपेअर करता येतो. नंतर हायपरट्रॉफी स्कार, की आपल्या चेहऱ्याला ॲक्सिडेंटमुळे इन्फेक्शनमुळे काही स्कार्स आले असतील तर ते आपल्याला रिवाईज करता येतात. हेअर ट्रान्सप्लांट हे आम्ही 2 प्रकारे करतो. FUE टेक्निक म्हणजे आपल्या मागच्या बाजूचे केस हे आपल्या पेनसारख्या इन्स्ट्रुमेंटच्या द्वारे आम्ही काढतो आणि त्याचं प्रत्यारोपण पुढच्या बाजूला करतो. ह्याला FUE टेक्निकनी हेअर ट्रान्सप्लांट म्हणतात. म्हणजे एक केस काढून एक केस परत रोप जसं आपण लावतो तसं आपल्याला परत आपल्या स्काल्पमध्ये लावता येतो आणि त्यांनी हेअर डेन्सिटी पूर्ववत करता येते. आता ॲक्सिडेंट किंवा बर्न्समुळे एखाद्या पेशंटचं पूर्णपणे स्किन निघून गेली असेल डोक्यावरची, तर तेव्हा स्किन ग्राफ्ट केलं असेल ॲक्सिडेंटच्या नंतर इमिजिएटली, तर आपल्याला त्याची स्किन परत पूर्ववत बनवता येते. त्याला टिश्यू एक्सपांडर टेक्निक म्हणतो. म्हणजे आपण बलून किंवा फुगा स्किनच्या खाली घालून त्याचा साईज हळूहळू वाढवून त्या एक्स्ट्रा स्किनचं पार्ट वळवून आपल्याला स्किन परत पूर्ववत बनवता येते. हे काही एक्झाम्पल आहेत. ब्लेफरोप्लास्टी म्हणजे ओघळलेली डोळ्याखालची जी त्वचा आहे, ज्यांनी डबल लेअर डोळ्याच्या त्वचेचा बनलेला असतो, त्याच्यामुळे यंग पेशंटला पण कधी हे फॅट ओघळल्यामुळे अगदी एजिंगचा लूक येतो. तो एजिंगचा लूक घालवायचा असेल तर आपल्याला टाईटनिंग करायला लागतं लोअर आयलिडचं, त्याला आपण ब्लेफरोप्लास्टी असं म्हणतो. तसंच रायनोप्लास्टी, नाकाचा पार्ट दबला गेला असेल तर तो आपल्याला नाकाचा शेंडा पूर्ववत बनवता येतो. त्या टेक्निकला रायनोप्लास्टी म्हणजे नोजची सर्जरी म्हणतो. या पेशंटचं एका बाजूचं चेहऱ्याचं फॅट हे जन्मापासूनच कमी होतं, त्यामुळे एका बाजूचा चेहरा दबल्या गेल्यासारखा होता, तर त्याला आपल्याला पोटाचं फॅट काढून लायपोसक्शन करून त्याला फॅटचे इंजेक्शन्स देता येतात. त्याला आपण फॅट ट्रान्सफर असं म्हणतो. हे आता काही एक्झाम्पल्स आहेत की जे आम्ही लायपोसक्शन करून पोटाची चरबी कमी करायचं काम करतो आणि ती चरबी कमी केल्यानंतर कधी आपल्याला ते पोटाची ओघळलेली एक्स्ट्रा स्किन पण टाईट करता येते. त्याला आपण कॉम्बिनेशन म्हणतो टमी टक विथ लायपोसक्शन. ब्रेस्ट ॲस्थेटिक सर्जरीजचे काही एक्झाम्पल आहेत, जसं फॅट ग्राफ्टिंग, इम्प्लांट्स बरोबर ज्यांना इम्प्लांट्स नको आहेत त्यांना आपण आपलं लायपोसक्शन करून काढलेलं फॅट हा ब्रेस्टचा असिमेट्री करेक्ट करण्यासाठी वापरली जाते. जसं पुरुषांमध्ये ब्रेस्टचा साईज वाढला असेल तर त्याला आपण गायनेकोमॅस्टिया म्हणतो. तर हा ब्रेस्टचा साईज आपल्याला पुरुषांमध्ये वाढलेला पण कमी करता येतो लायपोसक्शनद्वारे. सो ही गायनेकोमॅस्टियासाठी केली जाणारी लायपोसक्शन ही प्रोसिजर अगदी म्हणजे आत्ताच्या काळात तर खूपच कॉमन झालेली आहे. पोस्ट बेरियाट्रिक म्हणजे वजन 20 ते 25 किलोनी कमी झाल्यानंतर जी स्किन ओघळते ती आपल्याला टाईट करायला लागते, तर त्या प्रकारचे प्लास्टिक सर्जरीचे प्रोसिजर्स येतात. काखेत वाढलेले एक्स्ट्रा ग्लँड आहे ते आपल्याला कमी करायला लागते. कधी काखेतले इन्फेक्शन्स असतात ते आपल्याला फ्लॅपच्याद्वारे काढून रिपेअर करता येतात.
सो ह्या सगळ्या आता ॲस्थेटिक सर्जरीच्या कॉम्बिनेशन प्रोसिजर्स पण आम्ही बऱ्याच प्रमाणात करतो. ज्या प्रोसिजर्सला आम्ही ममी मेकओव्हर असं नाव दिलेलं आहे. तर ममी मेकओव्हरमध्ये प्रेग्नन्सी चाइल्डबर्थ नंतर जे ब्रेस्ट, ॲब्डॉमेन, जेनायटेलिया, बटक्स, थाईज, हेअर, स्किन ह्या सगळ्यात चेंजेस झालेले असतात. तर बरेच वेळा ह्या प्रोसिजर्स कॉम्बिनेशनमध्ये केल्या जातात. जसं ॲब्डॉमेनमध्ये हर्निया किंवा ओघळलेलं पोट आहे ते टाईट करणं, ब्रेस्ट ओघळलेलं आहे किंवा प्रेग्नन्सीनंतर जे ओघळलेलं ब्रेस्ट आहे ते टाईट करणं, बटक थायचे चेंजेस टाईट करणं, हेअर आणि स्किन त्याच्याबरोबर त्याची थिनिंग झालेलं असतं हेअरमुळे, हॉर्मोनल चेंजेसमुळे. तर हेअर डेन्सिटी वाढवण्यासाठी ट्रीटमेंट देणं आणि तसंच प्रेग्नन्सीमध्ये वांग येतं म्हणतात, त्याला मेलॅस्मा म्हणतात मेडिकल टर्ममध्ये. सो ते पण आपल्याला करेक्ट करायला लागतं. सो हे कॉम्बिनेशन प्रोसिजर्स बरेच वेळा सगळ्या एकत्र केल्या जातात मल्टिपल स्टेजेस नको म्हणून. सो ह्याच्यात आपल्याला फॅट ग्राफ्टिंग हे लायपोसक्शनचा पार्ट एक असल्यामुळे तेही आपल्याला एकत्र करता येतं. सो आत्ता आपण बरेच प्रोसिजर्स प्लास्टिक सर्जरीच्या अंडर बघितले आणि त्याच्यातले आता मेन प्रोसिजर्स मी बऱ्यापैकी कव्हर केलेले आहेत. आणि परत प्लास्टिक सर्जरी डेच्या निमित्तानं हा कार्यक्रम करायची संधी मला उपलब्ध करून दिल्यामुळे मी आठवले परिवाराचा आभार मानते आणि माझं भाषण संपवते. कोणाला काही प्रश्न असतील तर आपण थोड्या वेळ त्याच्यावर डिस्कस करूया. डॉक्टर स्वप्ना, फारच छान होतं आपलं प्रेझेंटेशन. मी ऑइल इंडस्ट्रीमध्ये होतो. हां. तर बरेचदा ॲक्सिडेंटमध्ये कोणाचं बोट तुटतं पायाचं किंवा पाऊल तुटतं. हो. तर त्या केसमध्ये आम्ही ट्रान्सपोर्ट त्याला करतो. जसं लीलावती हॉस्पिटल आहे किंवा नानावती वगैरे. तिथे घेऊन गेल्यानंतर ते बरेचदा म्हणतात की तुम्ही हे बोट योग्य तऱ्हेने आणलं नाही त्यामुळे हे जोडता येणार नाही. त्यासाठी काय प्रिकॉशन्स घ्यायच्या so that whatever limb he has lost, whatever finger he has lost can be taken safely to the hospital and then it can be again connected back. याच्यासाठी आपल्याला हे तुटलेलं बोट जे आहे ते आपल्याला एकतर 6 ते 8 तासाच्या आतच बसवलं तर त्याचं रक्तप्रवाह आपल्याला पहिल्यासारखा करता येतो. आता आपण काही एक्झाम्पल बघितली, जसं आपण हात तुटलेला आम्ही परत लावला किंवा अंगठा तुटलेला आम्ही परत लावला. ते ह्याच्यात आता असं आपण अंगठा तुटल्याचं एक्झाम्पल डिस्कस करू शकतो की तुटलेला अंगठा आहे हा आपल्याला रुमालात गुंडाळून तो बर्फाच्या ट्रेवर ठेवून तो बर्फाच्या ट्रे सकट आपल्याला हॉस्पिटलला त्या पेशंटला 6 ते 8 तासाच्या आत ट्रान्सफर केलं तर तो तुटलेला पार्ट तुम्ही डॉक्टरांच्या हातात दिला तर आम्ही युजली तुटलेल्या पार्टचा आणि ज्या हाताचा अंगठा तुटला आहे असे दोन्ही बाजूला ठेवून आम्ही त्याचा एक्सरे करतो आणि एक्सरेमध्ये आपल्याला किती हाडामध्ये फ्रॅक्चर आहे, किती त्या हाडाचं लेवल आहे ॲम्प्युटेशनची हे सगळं आणि रक्तवाहिन्यांची परिस्थिती काय आहे, क्रश इंजुरीचा पार्ट आहे का नाही, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तो आपल्याला पूर्ववत बनवता येईल का, जोडता येईल का हे बघतो. आणि शक्यतो हे ऑपरेशन्स आहेत ते मेजर हॉस्पिटलमध्येच होऊ शकतात. मायनर हॉस्पिटलमध्ये मायक्रोस्कोपची अवेलेबिलिटी फार कमी असते, त्याच्यामुळे शक्यतो मेजर हॉस्पिटलला शिफ्ट केलं लवकरात लवकर तर आपल्याला हा अंगठा परत पूर्ववत जोडता येऊ शकतो. प्लास्टिक तुम्ही म्हटलं बर्फाच्या याच्यावर घेऊन जायचं आहे. बरेचदा आम्ही प्लास्टिकची पिशवी घेतो आणि त्यात बर्फ टाकून तो पार्ट टाकून पाठवतो. हां, तर तो पार्ट जो आहे ना तो बर्फाच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये नाही आला तर जास्ती बेटर की मॅसरेशन होतं स्किनचं. स्किन ही बर्फाच्या जास्त कॉन्टॅक्टमध्ये आली ना तर कोल्ड बर्न्स नावाचा जो एक प्रकार असतो त्याने स्किन खराब व्हायची शक्यता असते, मॅसरेट व्हायची शक्यता असते. आणि हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर आम्ही तो सलाईनच्या गॉजमध्ये गुंडाळून ते आम्ही एका प्लास्टिकच्या पिशवीत टाकून ती प्लास्टिकची पिशवी बर्फाच्या ट्रेवर ठेवतो म्हणजे बर्फाच्या कॉन्टॅक्ट होणार नाही. So that it should not come in contact with the ice. हां, डायरेक्ट आईसमध्ये कॉन्टॅक्ट नको व्हायला. तो एक पार्ट आहे तो आपण कपड्यात गुंडाळून प्लास्टिकच्या पिशवीत घालून ती प्लास्टिकची पिशवी आईसवर ठेवून किंवा डब्यामध्ये आईस घालून त्याच्यात ठेवून तुम्ही ते हॉस्पिटलला लवकर ट्रान्सफर करू शकता. आणि त्याच वेळेस ज्या भागातनं ते तुटलेलं आहे त्या ठिकाणी पण समजा रक्तवाहिनीतनं जास्ती रक्तस्राव होत असेल तर त्याच्यावर थोडंसं प्रेशरचं ड्रेसिंग करून तुम्ही किंवा दाब देऊन अंगठ्याने त्याला शिफ्ट करू शकतो पेशंटला.
धन्यवाद. अजून एक प्रश्न होता तो म्हणजे तळहात आणि तळपाय, तर इथलं स्किन जरा वेगळ्या प्रकारचं असतं, तर त्या ठिकाणी समजा खूप हे झालं असेल, डॅमेज झालं असेल, तर त्याला प्लास्टिक सर्जरीत कुठलं स्किन वापरलं जातं? सो तळहात आणि तळपाय असेल तर युजली आम्ही तळपायाची जी स्किन आपली टेकत नाही आहे जमिनीवर, तिथल्या स्किनचा ग्राफ्ट हार्वेस्ट करून आपण तळहाताला वापरू शकतो. त्याला फूट स्किन ग्राफ्ट टू हँड आम्ही म्हणतो. आणि दुसरं पायाच्या खालच्या बाजूची स्किन खराब झाली असेल तर त्याच्यात आपल्याला आता नवीन नवीन टेक्निक निघालेत की त्याला मॅट्रिडम नावाचा एक नवीन लेयर येतो, तो बसवल्यानंतर त्याच्यावर आम्ही मांडीची त्वचा काढून बसवतो. तर अशा प्रकारे आपल्याला ती पायाची जाड त्वचा परत निर्माण करता येते. बरं, अजून एक प्रश्न होता मॅक्युलर डिजनरेशन एज रिलेटेड. तर त्या केसमध्ये रेटिना तुमचा डॅमेज झालेला असतो, तर त्यासाठी काही उपाय आहे का, सो दॅट रेटिना कॅन बी रिस्टोर्ड? सो हा प्रश्न हा ऑफ्थॅल्मॉलॉजी ब्रांचचा असल्यामुळे ओके ओके राईट. एनिवे युअर प्लास्टिक सर्जरीद्वारे रेटिना परत बसवता येत नाही, पण ऑफ्थॅल्मच्या बऱ्याच साऱ्या ॲडव्हान्स टेक्निकमुळे, लेझर ट्रीटमेंटमुळे रेटिनाचा जो लेअर खराब झाला आहे त्याच्यावर बराच सारा उपाय होऊ शकतात. तर ते रेटिना स्पेशलिस्टकडे जाऊन दाखवायला लागतं. ही ऑफ्थॅल्मची एक सुपर स्पेशालिटी ब्रांच आहे रेटिना सर्जन्स. तर रेटिना सर्जन्स अवेलेबल आहेत आता पुण्यात. Thank you so much, Dr. Sapna. It was a really wonderful presentation, and we could not really absorb those pictures because, as you are saying, that people will get frightened. It is absolutely like that. But anyway, you are doing exceedingly good work, and we had heard about you at Jupiter Hospital also when you had been doing this plastic surgery on Diwali days. Thank you so much for your presentation. This is Satish Athawale. Yes. And Sanjeevani. Yes. थँक्यू काका, थँक्यू. मॅडम मला 1-2 मिनिटं बोलायचं होतं. बोलू का? निशिकांत सर, मी बघितलं तुम्ही जॉईन झाले, त्याच्यामुळे आता आपण मागच्याच महिन्यात प्लास्टिक सर्जरीचा कॅम्प केला आणि तुम्ही यातले बरेच सारे एक्झाम्पल्स तिथे बघितले, त्याच्यामुळे मला माहिती होतं की तुम्ही हा प्रश्न विचारणार. बोलू ना, म्हणजे तुमची परवानगी असेल तर बोलतो. नाही, आपण आठवले फाउंडेशन तर्फे हा कॅम्प केलेला होता आणि आपण त्यावेळेस 52 सर्जरीज केल्या होत्या. त्यातल्या 30 मेजर सर्जरीज होत्या आणि 30 मेजर सर्जरी आता त्यांनी बर्नचे ते फोटो दाखवले, त्याच्यापेक्षाही भयानक पेशंट्स होते की जे म्हणजे आता मॅडमनी ऑपरेट करताना स्वतः जवळून ऑपरेशन थिएटरमध्ये पण बघितलं की खरंच खूप छान देण्या. पोस्ट ऑपरेटिव्ह पण पेशंट एवढे खुश आहेत की काही पेशंट तर गेले 10-10, 12-12 वर्ष त्यांची मान तशीच घेऊन होते. खाता येत नाही, हात जवळ येत नाही, हात घास करता येत नाही, पोळ्या मळता येत नाही. अशा मेजर सर्जरी मॅडमनी खूप छान आणि स्किलफुली केल्या. आमच्या तिथली डॉक्टरांची टीम पण खुश झाली यांच्यावर काम करून. इव्हन सिव्हिल हॉस्पिटलचा जो स्टाफ होता त्यांनी मला सांगितलं की तुम्ही दरवर्षी हा कॅम्प ठेवा, आम्हाला खूप शिकायला मिळालं, आम्हाला खूप चांगलं काम बघायला मिळालं जवळून. आणि आमचे प्रयत्न असे आहेत की एक मॅडमची ओपीडी आपण अलिबागला चालू करूया असा आमचे प्रयत्न आहेत. त्या दिवशी आमची बोलणी पण सुरू आहे. होपफुली ते गव्हर्नमेंट प्रिमायसेसमध्ये असल्यामुळे थोडा जरा वेळ लागतोय, पण आम्ही प्रायव्हेटमध्ये त्यांची ओपीडी लवकर सुरू करण्याचा प्रयत्न करतो. आणि खूप छान एक्सपिरियन्स दिला मॅडम. त्यांचे 2 लोकांचे अजून असिस्टंट पण होते, त्यांच्या पण टीमने खूप चांगलं काम केलं. आणि 2 दिवस जवळजवळ सकाळी 8 ते संध्या रात्री 7-8 वाजेपर्यंत 12-12 तास लोकांनी कामं केली आणि कुठलेही निरपेक्षपणे काम केलं गेलं. त्याचा खरंच म्हणजे आठवण डॉक्टर म्हणून मला अभिमान आहे. त्या परिवारातल्या त्यांचं काम बघून खरंच अशी काय म्हणतात कॉलर ताट होती, आमची कॉलर उगाच ताट झाली. खूप छान काम केलं. आणि आठवले फाउंडेशनने पण आम्हाला कॅम्प अरेंज करायला चांगली आर्थिक मदत दिली. 1 लाख रुपयाची भरीव मदत केली होती. त्यामुळे आमच्या ऑपरेशनचा पण बऱ्यापैकी खर्च कमी व्हायला मदत झाली. आणि त्यामुळे स्वप्नाताईंचे आणि त्यांच्या परिवाराचे, सतीश काकांचे सगळ्यांचे आभार. आपल्या सगळ्या डायरेक्टर आणि कोर कमिटीने आम्हाला ही संधी दिली. त्यामुळे गोरगरिबांना आपण त्याची सेवा देऊ शकलो आणि त्या लोकांची दुवा आहे. म्हणजे मी तुम्हाला एक छोटासा अनुभव सांगतो की मी ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काम करणारा एक जो वॉर्ड बॉयज असतात त्यांचा जो इंचार्ज होता त्याच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणाला सर मी ते 35 वर्ष काम करतोय, अशा पद्धतीचं काम कुठल्याही डॉक्टरने आजपर्यंत केलं नव्हतं, तुम्ही केलं, चांगली गोष्ट आहे आणि भविष्यात पण सांगा, आम्ही तुम्हाला लागेल ती सगळी मदत करू. आणि मॅडमनी पण बघितलं की खूप स्टाफने पण खूप कॉपरेशन केलं. अलिबागचे सर्जन आणि पण खूप चांगली मदत केली आणि एक चांगला आणि यशस्वी काम आपण करू शकलो.
तर मी मॅडमचे पण विशेष आभार मानतो आणि आठवले फाउंडेशनचे पण आभार मानतो की त्यांनी आर्थिक पण पाठबळ दिलं. फक्त एकच गोष्ट नमूद करतो की त्या कार्यक्रमाला आपल्या फाउंडेशनचा कोणीतरी जर अजून प्रतिनिधी येऊ शकला असता तर जास्त आनंद झाला असता. आपण बाकी तिथे अजून आम्हाला 10-20 कंपन्यांनी आणि लोकांनी सहकार्य केलं होतं, पण आपले जे आठवले फाउंडेशनचं एकच नाव होतं. म्हणजे मी बघितलं बॅनरवर पण नाव होतं, कार्यक्रम पत्रिकेत नाव होतं, निमंत्रण पत्रिकेवर पण प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या फाउंडेशनच्या अध्यक्षांचं नाव होतं. तर थोडं फाउंडेशनने आमच्या वेळेस थोडंसं आम्हाला वाईट लागल्यासारखं केलं. नाही आले तर खूप वाईट वाटलं आम्हाला. तिथं सगळ्यांनी विचारलं पण की अरे तुमचं नाव बाहेर इतर कोणाचंही नाव नव्हतं कार्यक्रम पत्रिकेवर, पण आठवले फाउंडेशन नाव होतं. पण तुमचे अध्यक्ष कुठे आहेत किंवा तुमचे पदाधिकारी कुठे आहेत? मग त्यांना शेवटी उत्तर मला असं आलं की स्वप्ना मॅडम हे आमच्या पदाधिकारी आणि मी पदाधिकारी आहे, आम्हीच तिथे रिप्रेझेंट करतोय. आपला बॅनर तिथे समोर दर्शनी भागात लावलेला होता, त्याच्यामुळे ते इथेही फोटो वगैरे आपण पाठवले, शेअर केले होते. ती थोडीशी एक खंत वाटली, पण ओव्हरऑल काय कॅम्प खूप चांगला झाला आणि गरजू लोकांना त्याची मदत मिळाली याचं आम्हाला खूप समाधान आहे. आणि आपण शक्य झालं तर पुढच्या वर्षी पण आपण करूया हा कॅम्प. निशिगंध सर, आपण पुढच्या वर्षी नक्की थोडी आधीपासून तयारी करून सगळ्या आठवले परिवारातल्या लोकांना त्या कॅम्पला पण सहभाग करता येईल असं प्लॅनिंग करूया. सो नेक्स्ट टाइम नक्की हा मुद्दा आपण विचारात घेऊया. धन्यवाद धन्यवाद मॅडम. पुन्हा एकदा तुमचे अक्षरशः कोटी कोटी धन्यवाद. म्हणजे खूप छान झाला कॅम्प त्याबद्दल. नाही, आपण नक्की परत करणार आहोत हा कॅम्प आणि दरवर्षी करणार आहोत. ठीक आहे. डॉक्टर तुमचं आठवले भाषण परिवारातर्फे कोणी आलं नाही ह्याचं आम्हालाही खूप वाईट वाटतं. पण दुर्दैवाने त्या दिवशी मला स्वतःला दुसरीकडे जाणं भाग होतं आणि स्वप्न आणि तुम्ही स्वतः सुद्धा डायरेक्टर असल्यामुळे आम्हाला एक असं वाटलं की आपले नाहीतरी रिप्रेझेंटेटिव्ह तिथे आहे तर बाकीच्यांनी यायची गरज नाही, पण ही चूक पुढच्या वेळेस कधी होणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ. कसं आहे का सुजी काका, तेव्हाचा काळ असा होता, इलेक्शनचा काळ होता, त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला स्थानिक इतर कोणाला बोलवू नका सांगितलं. आली नागावातून 50 लोक यायला तयार होती, पण मी कोणाला तिथे बोलवलं का नाही की तिथे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मी स्वप्ना मॅडमला सांगितलं डिटेल काय काय झालंय, कसा कॅम्प झाला तो. त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलच्या रिस्ट्रिक्शन्स होत्या, त्यामुळे आम्ही नागावातल्या कोणालाही स्थानिकांना बोलवलं नाही की बस तिथे अजून गावातली लोक आली मग ते कशाला बोलवलं कॅम्पसाठी, असं तसं चर्चा होऊ नये, राजकारणात येऊ नये म्हणून आम्ही टाळलं होतं. म्हणून फक्त आपल्या आठवले फाउंडेशनतर्फे कोणी आलं असतं, अध्यक्ष आले असते किंवा अजून सेक्रेटरी आले असते, आनंद झाला असता. ठीक आहे, हरकत नाही. कॅम्पच्या यशस्वीतेपुढे ते सगळं आम्ही विसरून गेलो, तरी त्याचा आहे शल्य मात्र नक्की आहे. पुढच्या वर्षी आपण प्लॅनिंग चांगलं करूया. अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का? प्लास्टिक सर्जरी विषयावर काही प्रश्न असतील तर आपण घेऊया. येस डॉक्टर, तुमचं व्याख्यान खूपच छान झालं, छान माहिती मिळाली. माझा एक प्रश्न असा आहे की जे हेअर ट्रान्सप्लांट केलं जातं यंग मुलांमध्ये, ज्यांना बाल्डनेस येतो समोरच्या बाजूला, तर जेवढे ट्रान्सप्लांट केले तो म्हणजे त्यांनी हेअरची डेन्सिटी वाढते का? जेवढे ट्रान्सप्लांट केले तेवढेच वाढतं म्हणजे केस येतात त्या ठिकाणी? सो आपल्याला पुढच्या बाजूला केसाची डेन्सिटी वाढवायची असेल तर आपल्याला हेअरलाईन पण ॲडव्हान्स करता येते किंवा हेअरलाईन रिक्रिएट करता येते, जे मागच्या बाजूला सरकलेली असते बाळण्यामुळे. तर आपल्याला हेअरलाईन रिक्रिएट करता येते आणि ती डेन्सिटी जी आपण दिलेली आहे, फॉर एक्झाम्पल आपण 1000 केस ट्रान्सप्लांट केले तर 1000 ट्रान्सप्लांट केलेले केस आहेत, तर त्याची डेन्सिटी मेंटेन करण्यासाठी बरेच वेळा आपल्याला मेंटेनन्स ट्रीटमेंट घ्यायला लागते. त्याच्यात काही स्वरूपाचे हेअर ऑइल आहेत, काही टॅबलेट फॉर्ममध्ये आहेत आणि हे मेडिसिन किंवा PRP थेरपी म्हणून आहे. आपल्या शरीरातले ग्रोथ फॅक्टर्स आपण काढून महिन्यातनं एकदा PRP थेरपीला पण पेशंटनी परत यावं असं काही स्केड्यूल असतं. तर हे हेअर ट्रान्सप्लांट केलं म्हणजे आपलं सगळं काम झालं असं नाही आहे, तर त्याच्यासाठी बराचसा मेंटेनन्सचा पण नंतरचा काळजीचा पार्ट घ्यायला लागतो आणि मेंटेनन्स तुम्ही जितकं घ्याल तितकं ते हेअर ट्रान्सप्लांट केलेल्या ट्रान्सप्लांटेड केसांची डेन्सिटी टिकून राहते. सो नुसतं ट्रान्सप्लांटवर भागत नाही, तर त्याच्यानंतर जो मेंटेनन्सचा पार्ट आहे, वर्ष 2 वर्ष 5 वर्ष जोपर्यंत तुम्हाला डेन्सिटी पाहिजे तोपर्यंत काही स्वरूपात तुम्हाला मेडिसिन्स घ्यायला लागतात. ओके ओके, थँक्यू डॉक्टर. थँक्यू. खूप छान झालं. पण सगळे थँक्स. आय थिंक प्रश्न संपले असतील तर मग कार्यक्रम
एक मिनिट स्वप्नील आभार कोण मानणार आहे? आता प्रशांतजीच करणार आहेत. हा नमस्कार. हा मला वाटतं कोणाचे आता प्रश्न नसावेत ते अजून विचारू शकता. मला एक छोटासा प्रश्न आहे. तर तुम्ही जे स्किन तिकडनं रिमूव्ह करता मांडीची किंवा ती स्किन परत कधी साधारण आपण जेव्हा स्किन ग्राफ्ट करायला मांडीची त्वचा काढतो तर मांडीच्या म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्वचेचे 2 लेअर असतात, वरचा लेअर आणि लेअर. तर आपण मिड लेअरवरनं ती त्वचा काढतो आणि जिथनं आपण त्वचा काढली आहे तो पार्ट साधारण 2 ते 3 आठवड्यात पूर्णपणे पहिल्यासारखा भरून येतो. तर तो हिलिंग टाईम 2 आठवड्याचा आहे की मांडीची त्वचा आपण काढून दुसऱ्या ठिकाणी लावली असेल तर मांडीची त्वचा जिथनं काढली आहे तो पार्ट 2 आठवड्यात भरायला. सुपरफिशियल असतं म्हणजे खर्चटल्यानंतर आपली जखम भरायला कसं साधारण 1 ते 1.5 आठवडा लागतो, तशीच मांडीची त्वचा ही वरचा लेअर काढलेला असतो, पूर्ण फुल थिकनेस नसतो. त्याच्यामुळे ती त्वचा आपली आपली भरून येते. त्याच्यात एक वेगळ्या प्रकारचं ड्रेसिंग केलं जातं आणि ती भरून येते. सेपरेट ट्रीटमेंट वगैरे असं काय द्यायला? ट्रीटमेंट असं नाही आहे. शरीराची कपॅसिटी असते की आपली त्वचेचा वरचा लेअर जो असतो तो ऑफ होतो, 2 आठवड्यांमध्ये नवीन लेअर बनतो. त्याच्यामुळे ते बेसलाईन ज्या सेल्स असतात स्किन तयार करण्यासाठी तिथंच असतात. त्याच्यामुळे त्याचा फक्त एक वरचा लेअर काढलेला असतो, बेस तसाच ठेवलेला असतो. त्याच्यामुळे तिथली स्किन ही आपोआप पूर्ववत भरून येते साधारण 2 आठवड्याच्या वेळात. धन्यवाद. आपण आठवले मंचावर आलात, चांगली उपयुक्त माहिती दिली. प्लास्टिक सर्जरी मी आपले आभार मानतो आणि असेच पुढे आपले कार्यक्रम किंवा जसं मिशिगन डॉक्टर कॅम्प धन्यवाद. धन्यवाद. थांबूया आपण इथे. चालेल. हा कार्यक्रम संपूया. शुभरात्री. शुभरात्री. कोण काढणार होतं?